शेअर बाजारातील कंपन्यांचे कर्ज आणि गुंतवणूकदारांसाठी त्याचे महत्त्व यावरचा आपला हा आजचा झटपट आढावा आहे. कंपन्यांसाठी कर्ज घेणं म्हणजे नेहमीच काही वाईट नसतं. खरं तर कर्ज हे आगीसारखं आहे. व्यवस्थित वापरलं तर ते व्यवसायाची प्रगती करू शकतं, पण नियंत्रण सुटलं तर मात्र तुमची कंपनी पूर्णपणे जाळून खाक करू शकतं. तर पहिली गोष्ट, चांगले कर्ज म्हणजे नक्की काय? बघा, जर एखादी कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा एखादी नवीन फॅक्टरी टाकण्यासाठी कर्ज घेत असेल ना, तर ते गुड डेट म्हणजे चांगलं कर्ज असतं. यामुळे साहजिकच कंपनीचा महसूल आणि पर्यायाने आपल्यासारख्या शेअरधारकांचा फायदाच होतो. दुसरी गोष्ट, वाईट कर्ज. आता विचार करा, एखादी कंपनी सतत बाजारातून कर्ज उचलतीये, पण त्यांची विक्री आणि नफा मात्र वेगाने खाली घसरतोय. मग हे कर्ज ते फेडणार कसं? जेव्हा कंपनी फक्त स्वतःचा तोटा लपवण्यासाठी किंवा नुसतं टिकून राहण्यासाठी कर्ज काढते, तेव्हा ते वाईट कर्ज असतं. हा तुमच्या आमच्यासाठी सर्वात मोठा रेड फ्लॅग आहे बरं का, कारण यामुळे कंपनी थेट दिवाळखोरीत जाऊ शकते. आणि शेवटी, एका सामान्य गुंतवणूकदाराने यातील फरक ओळखण्यासाठी नक्की काय पाहिलं पाहिजे? यासाठी 3 गोष्टी तपासा. 1. डेट टू इक्विटी रेशिओ, म्हणजे कंपनीच्या स्वतःच्या पैशांच्या तुलनेत कर्जाचा वाटा नक्की किती आहे. हा जेवढा कमी तेवढा आपला पैसा सुरक्षित, अर्थात बँका आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांना हा नियम लागू होत नाही. 2. इंटरेस्ट कव्हरेज रेशो, हा जास्त असायला हवा, म्हणजे कंपनी कर्जावरचं व्याज सहज भरू शकते हे आपल्याला समजतं. आणि 3. कर्जाच्या वाढीपेक्षा कंपनीच्या नफ्याची वाढ नेहमी जास्त वेगानेच व्हायला हवी. थोडक्यात सांगायचं तर गुंतवणुकीचा एक साधा नियम कायम लक्षात ठेवा. कंपनीच्या वाढीसाठी वापरलेलं कर्ज नेहमीच चांगलं असतं, पण नुसतं बाजारात तग धरून राहण्यासाठी काढलेलं कर्ज अत्यंत धोकादायक असतं. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.